पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए दादा, हा तुझा फोन। थँक्स यार। अरे मम्मा चुकून घेऊन गेली होती। ओके। ए दादा, आता जस्ट कोणाचा तरी कॉल येत होता। कोणाचा ग? अननोन नंबर होता, म्हणजे कॉन्टॅक्ट लिस्ट मधला नव्हता। बघ ना। बरं थांब, मी चेक करतो। आत्या, काय हे सारं? तू आवरायचं सोडून अजून इथेच उभा आहेस आणि फोन कशाला घेतला? अगं नाही आत्या, अगं मी तू आवरावं म्हणून फोन घेऊन गेले होते ना माझ्या रूम मध्ये, तू रूम मधून फोन पण घेऊन आलास परत? त्याने नाही आणला मम्मा, मग मी घेऊन आले। तू फोन घेऊन आलीस? तुला नाहीच आहे का? आत्या हे बघ ना, मला ना मुक्ताशी बोलायचं होतं आणि म्हणून मी फोन घेतला होता। दे ना। अरे लग्न आहे ना तुझं? हा, अरे आमच्या वेळी असं नव्हतं बाबा। अरे फोन तर दूर, नुसतं नजर वर करून बघता येत नव्हती आम्हाला। आत्या ऐक ना। नाही, मला माहितीये जमाना बदललाय। तुला ओढ लागली असेल ना आता मुक्ताची? नाही, पण ओढ वाढू दे, त्यात खरी मजा आहे। हो म्हणजे बरोबर बोलतेस तू, पण जया म्हणत होती की कोणत्या तरी अननोन नंबर वरून मला कॉल आला होता। सो लेट मी जस्ट चेक ना। अरे हो, ते अननोन नंबर म्हणजे काय? तेच मगाशी आला होता ना, तसा कोणातरी नातेवाईकांचा असणार। ते काय बोलणार, फार तर टोमणे मारणार, लग्नाला का नाही बोलवलं असं तसं बोलणार। मग तू हर्ट होणार। तुला आजच्या दिवशी हर्ट व्हायचंय का? नाही ना, मग त्यांना जी काय उत्तर द्यायची ती मी उत्तर देईन ना, यू डोंट वरी। नाही नको, बरोबर बोलतेस तू, मला फोन नको। हा तू जा, बघू आधी आवरून घे। जा, त्याच्याबरोबर जा, त्याला मदत कर आणि पप्पाची पण मदत घे। हो मम्मा। चल ना दादा। या नंबरवरून पुन्हा कॉल आला होता। हा, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, बोला ना, कोण बोलतंय? कोणाशी बोलायचंय? अरे कोण आहे, कळेल का? काहीतरी बोला ना। काय हो, लागला नाही का? धन्यवाद। मगाशच्या फोनवर मुक्तासारखा आवाज होता आणि आता फोन आला तर कोणीच बोलत नाहीये आणि कॉल सगळे सारंगच्याच फोनवर कसे काय येतात? मीच लावून बघते। हॅलो, कोण? या नंबरवर ना मला फोन आला होता। हा कोणाचा नंबर आहे? ते मी टेम्पो ड्रायव्हर आहे। पण मग तुम्ही या नंबरवर का फोन केला? एक बाई होत्या, त्यांनी फोन केलेला। बाई? कोण बाई? मी लिफ्ट दिली आणि एका ठिकाणी सोडलं त्यांना। एक मिनिट, ती बाई कोण होती आणि तिने नाव काय सांगितलं तिचं? नाही, नाव काय बोलल्या नाहीत त्या। हा, ते साडी घातलेली होती आणि हातात काहीतरी असं वाद्य होतं। मी त्यांना शोधू का? जास्त लांब नसेल गेल्या। नाही नको, तुम्ही कशाला त्रास घेताय? ती जी कोणी असेल ना, करेल ना, परत फोन करेल ती। बरं मला सांगा, तुम्ही तिला जिथे सोडलं ते नगर पासून लांब आहे ना? होय, 80-90 किलोमीटर तर आरामात असणार आहे। काय झालं? नाही, ते अननोन नंबरवरनं सारखे फोन येतात ना, म्हणून बरं मला ना एक फोन येतोय परत, मी ठेवते हा फोन। थँक्यू। हा। म्हणजे ती मुक्ताच होती तर? तिला जिथे डांबून ठेवलं होतं तिकडनं ती पळाली आहे आणि नुसती पळाली नाहीये तर सारंगला कॉन्टॅक्ट करण्याचा पण प्रयत्न करतेय। देवा, ह्यांना नीट डांबून ठेवता पण आलं नाही तिला। एक काम धड करत ती लोक। ती इकडे पोचली तर? अरे बापरे, पोचली तर काय? ती पोचूच शकते। ती पोचली ना तर माझा सगळा प्लॅन फेल गेला।
तिला नक्कीच कोणतरी मदत केली असणार आहे. हा, एखाद्या गाडीवाल्याने लिफ्ट दिली असेल, त्याशिवाय काय एवढी लांब जाणार नाही. नाही 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 भैरू, शोधावं लागल. हे लय चुकीचं वागताय तुम्ही, चुकीचं करताय. अहो एकतर आमची मुक्ता बायको आहे सारंगरावांची, त्यात तुम्ही फसवून दुसरं लग्न लावताय. हा? अरे जरा देवाला घाबरा. हे गपे, देवासमोर तुमची लाजा आणि भीती सोडता ना, हा? मग आम्हाला कशाला घाबरवताय? आता कळली ना तुमची लायकी काय ती? हा कळली. पैशा समोर गरीबाचं काही होऊ शकत नाही हे कळलं आम्हाला. कळलं ना? मग आता गप्प बस, जास्त डोकं नको फिरव माझं. एकदा माझ्यातला हैवान जागा झाला ना तर पस्तावशील तू. अहो तुम्ही आधी शांत व्हा, आपल्या लेकरांसाठी तरी शांत व्हा. भाऊ आम्हाला काही नको, आम्हाला फक्त आमची पोरगी परत द्या. तिला घेऊन आम्ही लांब कुठं तरी निघून जाऊ, पण आमची पोरगी आम्हाला परत द्या. हो आधी त्या आर्याचं लग्न होऊ दे, मग तुझ्या पोरीचं काय करायचं ते बघतो आम्ही. हा, काय करायचं ते म्हणजे काय करायचं? अरे माझ्या मुक्ताला काय झालं ना तर सोडणार नाही एकेकाला. पोलिसात जाईन मी, कोर्टात घेतील. तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करू. फक्त आमची मुक्ता कुठं आहे आम्हाला सांगा. हो ती बरी आहे ना? आत्माराम इकडे बघ, त्या पोलिसांच्या पोकळ धमक्या आम्हाला नाही द्यायच्या. गोष्ट पहिली, पोलीस सुद्धा राऊतसाहेबांच्या इशाऱ्यावर चालतात. कळलं? उलट तुम्हालाच लाथा काढून हाकलून देतील. आणि गोष्ट दुसरी, तरी सुद्धा तुम्ही काही धडपड बिडपड केली ना तर तुम्ही नवरा बायको सोडून कोणीही जिवंत उरणार नाही. दोघेच असाल, निपुत्र. आर्या, आर्या तुझं आवरलंय का? हो मी तयार आहे, आले आले. सावकाश सावकाश, हळू. अरे आर्या, आर्या छान आहे. चला मी रेडी आहे. मी पण रेडी आहे रेडू का? तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायला. अगं आर्या, अगं किती गोड दिसतेस. थँक्स. आर्या, खरं तर तुझ्या लग्नाची उत्सुकता रेणुकाला जास्त आहे. त्याही पेक्षा त्या घरात घुसलेल्या अडाणी आणि डाऊन मार्केट मुलीला त्या घरातून बाहेर काढण्याची उत्सुकता मला जास्त आहे. आणि नाहीतरी तिला या चुकीच्या गोष्टींमध्ये साथ देणाऱ्या तिच्या आई बापाला जन्माची अद्दल घडतेच ते. नाहीतरी खरं तर मुक्ताच्या जागी आर्या आली हे समजल्यावर सारंगला काय वाटेल ह्याची उत्सुकता आहे. पण तो त्यावेळेला जो अवतार धारण करेल
त्यावेळेला त्याला कोण कसं हँडल करणार ती कळत नाहीये. त्यापेक्षा दादांचा रुद्र अवतार तुम्ही बघितलाच नाहीये. एकदा सारंगचं आर्यासोबत विधिवत कायदेशीर लग्न लागू दे, मग बघाच ते काय करत. ते ना दया दाखवणार ना विनवणी करणार. दादांचा फोन आहे. हो दादा. तिकडे सगळं ठरल्याप्रमाणे घडतंय ना? हो, आर्या पण रेडी आहे आणि आता आम्ही निघतोच. पुढच्या काही तासात सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे घडणार आहे. वा 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 वा. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी मुलाच्या बाजूने उभा असेन आणि मुक्ता ही घर सोडून कायमची निघून जाईल. हो. आई, हाच ती वेळ आली. जे माझ्या स्वभावात नाही ते करायची वेळ आली. प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं असं कृष्णानं सांगितलंय. चांगुलपणाचं मोठं ढोंग रचून या लोकांनी मोठा धोका दिलाय मला. मला त्याला जसं तसं उत्तर द्यावं लागणार आहे. आई, काहीतरी सुचव. माझ्या बुद्धीला बळ दे, काहीतरी सुचव. दोन दिवसात पालखी निघणार आहे. सगळी साफसफाई नीट करून घ्या. सगळी व्यवस्था नीट करा. हा, आणि पालखीची सजावट करून घ्या. हो. गेल्या वेळेस गोंधळ झाला होता. यावेळेस अजिबात हलगर्जीपणा नको. हा. नाही, आता नाही होणार तसा. पालखी पण सांगावी लागेल ना. ते बॉलिवूड मध्ये कसं असं डोलीतून ती नवरी मुलगी येते, अशी एखादी पालखी आपण सांगायची. कळलं का? तू आता हळदीला जातेस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे आणि गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत चेहरा कुणालाही दाखवू नकोस. आई, माफ कर, पण योच एक मार्ग आहे. तू ही पालखीच माझ्या संसाराचा भार उचलू शकते. गुरुजी, गुरुजी, नको नको ताई, तुम्ही संकटात आहात आणि मदत मागायला आईजवळ आला आहात. हो, म्हणजे अशी परंपरा आहे. देवीची यात्रा झाल्याशिवाय पालखी हलूच शकत नसते. म्हणजे असं शेकडो वर्षात पहिल्यांदा घडतंय की एक स्त्री देवी समोर येते आणि पालखीत घेऊन जाण्याची विनंती करते. देवीच्या आज्ञेशिवाय असं होऊच शकत नाही. आणि तुम्ही असं अडचणीत असताना तुमच्याकडून सोनं नाणं पैसे घेणं म्हणजे मोठं पाप ठरेल. मी तुमची मदत करतो. हा, नक्कीच करतो. फक्त माझं एक छोटं काम करा. मी हे देऊळ सांभाळतो. माझ्या 2 मुली देवळाच्या मागच्या खोलीत उपाशी आहेत. त्यांना आई नाही, त्यांचं पालन पोषण मीच करतो. हे मी तांदूळ आणलेत, याचा भात शिजवून त्यांना खाऊ घाला. म्हणजे माझा वेळ वाचेल आणि मी पालखीच्या तयारीला लागेल. हा, तुम्ही जी मदत करताय त्यापुढे मदत काहीच नाही.
लेकरांना हातानं करून खाऊ घालण्यासारखं दुसरं पुण्य नाही. मी भात शिजवते. चला या ताई या. बाबा बाबा आले बाबा 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 भूक लागली. हा हा या माझ्या मुली. द्या मी भात शिजवते. शेगडी हा ताई छान खाऊ देणार आहे तुम्हाला. हा मी आलोच तुमची तयारी करून. हा येतोच मी. हा नाव काय तुमचं? माझं नाव शारदा. माझं नाव सरस्वती. माझं नाव मुक्ता. तुम्ही खेळा, मी आलेच. जेवा. बाबा जेवण. अरे वा छान छान. हा जेवा. हा चला तुमचं काम करूया. हा बाळांनो जेवा. हा छान. ए शिंदे फॅमिली बाहेर या. मामा थोबडं बघ. ती असली रडकी थोबडं तिकडे घेऊन गेलो तर आपलं कसं व्हायचं? ए रडके चेहरे वर वर बघा बघा. अरे अरे काय आहे? अरे असले पडके चेहरे जर घेऊन तिकडे गेलात ना तर इथे काय घडलंय ना ते कळेल त्यांना. असे काय ते चेहरे घेऊन आणि करणार तुम्ही तिथे जाऊन. दुसऱ्या क्षणाला आहे ना तुमच्या मुक्ताचा मुर्दा पडेल. हे परवडणार आहे तुम्हाला? नाही नाही तिला काही करू नका. आम्हाला पण तेच वाटतंय की तिला काय करायची गरज आम्हाला भासू नये. पण हे बघा हे असले चेहरे मी काय म्हणतोय असे आनंदी आनंदी चेहरे ठेवून प्रसन्न चेहऱ्याने आता आमच्याबरोबर गाडीत बसा आणि तिथे लग्न लागल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत प्रसन्न चेहरे ठेवायचे. आणि इथे आर्या नाही मुक्ता आहे असं समजून वागायचं. आणि जर का तुमचे चेहरे पडले ना तर तुमची मुक्ता गाडलीच म्हणून समजा. नाही नाही आम्ही असंच राहू आनंदी. गजा गजा डोळे पुस. हात चेहरा हसरा ठेवायचा. हा बारी बारी. बघते समजलं ना? हाय मी पण खुश आहे. परत डोळ्यात पाणी नाही येणार. आणि हो सारंगचं आर्यासोबत विधिवत लग्न होत्या देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. आणि हेच लग्न मानलं जाणार आहे. त्यामुळे आमच्या मुक्ताचं पुन्हा लग्न लावून द्या असा हट्ट करायचा नाही. कळलं तुम्हाला? चला आता शुभ कार्याला प्रस्थान करा. चला चला. दादा
कसला हँडसम दिसतोयस तू. अरे दादा किती गोड दिसतोयस. अगं नुसता हँडसम म्हणू नकोस, अगदी राजबिंडा दिसतोय म्हण, राजबिंडा. खर तर आज रावसाहेब नगरकरांचा रुबाबदार राजपुत्र दिसतोय. आता काय बाबा, तुझी सेवेकारी, तुझा शब्द कधीही न मोडणारी, तुझा प्रत्येक हुकूम मानणारी दासी येणार आहे घरात.